नमस्कार मित्रांनो, सौंदत्तीहून आम्ही हुबळीकडे निघालो. हुबळीमध्ये आपण 2 मंदिरांना भेट देणार आहोत. त्यातील प्रथम म्हणजे बनशंकरी मंदिर. हुबळीपासून फक्त 9 किलोमीटर अंतरावरील अमरगोल येथील बनशंकरी मंदिर हे एक प्राचीन द्विकूट मंदिर आहे. हे मंदिर देवी पार्वतीचे एक रूप असलेल्या बनशंकरी देवीला समर्पित आहे. देवीचे हे रूप कर्नाटकात खूपच लोकप्रिय आहे. म्हणूनच आपल्याला जागोजागी बनशंकरी मातेची मंदिरे दिसतात. यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे बदामी जवळचे बनशंकरी मंदिर. पौराणिक कथेनुसार दुर्गमासूर या शक्तिशाली राक्षसापासून जनतेला वाचवण्यासाठी देवी पार्वती पृथ्वीवर आली आणि तिने ह्या दुष्ट राक्षसाचा नाश केला. तिला वनशंकरी म्हणजेच जंगलाची देवी असे नाव देण्यात आले आणि अखेरीस ती बनशंकरी म्हणून ओळखली जाऊ लागली. चालुक्य काळातील उत्तम स्थापत्यकलेचा चमत्कार असलेल्या या मंदिरातील एका गर्भगृहात देवी बनशंकरी किंवा भैरवी तर दुसऱ्या गर्भगृहात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हे एक सुंदर मंदिर आहे. ते जक्कनाचार्यांनी 12व्या-13व्या शतकात बांधले आणि इथे एक महिला होत्या. त्या सांगत होत्या की त्याला जवळपास 1000 वर्ष लागलीत बनायला. 12व्या शतकातील या मंदिरामध्ये काळ्या पाषाणातील एक हळे गनाळा शिलालेख आहे. हळे गनाळा म्हणजे प्राचीन कन्नड भाषा. यानुसार सन 1120 मध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा यांच्या कारकिर्दीत संधोरे जक्करसाने भगवान केशव आणि भगवान भैरव यांना समर्पित हे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात अमरगोलचा उल्लेख अंबरगोल असा आहे. या मंदिरात विमानांनी सजवलेले 2 गर्भगृह आहेत. एक पायऱ्यांच्या आकाराचे नागर शैलीतील तर दुसरे द्रविड शैलीतील. दोन्ही मंदिरांचे प्रवेशद्वार हे लोभस कोरीव काम, फुलांच्या प्रतिकृत्या, देवदेवता आणि शुभ हिंदू प्रतिमांनी अलंकृत आहेत. ललाट बिंबात गजलक्ष्मी विराजमान आहे. या मंदिराचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे नवरंग मंडपातील 4 खांब. 12व्या-13व्या शतकात बनलेले मंदिर. इथल्या भौमितिक रचना बघा आणि बारीक कोरीव काम. लेथ मशीन शिवाय हे करणं अशक्य वाटतं. त्यांनी ते कट कसे केले असतील. समृद्धपणे सजवलेल्या या स्तंभांवर गुंतागुंतीच्या आकर्षक कोरीव कलाकृत्या आहेत. 4 समान अंतरावर कीर्तिमुख आहेत आणि शेवटी पायथ्याशी प्रत्येक मुखावर देवदेवतांच्या प्रतिमा आहेत. जसे भैरव, गणेश, ब्रह्म, विष्णू, शिव, नटराज, वराह, चामुंडी, सरस्वती, उग्र नरसिंह आणि देवादिकांच्या प्रतिमा आपण पाहू शकतो. मुस्लिम आक्रमकांनी बाह्यदर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आपण पाहू शकतो. असे असले तरी स्तंभ, कोनाड्यांमधील शिल्पे आणि लघु रेखानगर शिखर आपण पाहू शकतो. इथून जवळच उनकल तलावाजवळ आणखीन एक मंदिर आहे. पण बनशंकरी मंदिरासारखं हे मंदिर लगेच सापडत नाही. या निमुळत्या होत जाणाऱ्या गल्ल्यांमधून आम्ही चाललोय चंद्रमौलेश्वर मंदिरात. मंदिराचा पत्ता विचारत विचारत आम्ही इथे पोहोचलो. चंद्रमौलेश्वर मंदिर हे 12व्या शतकातील सुमारे 900 वर्ष जुनं चालुक्य स्थापत्य शैलीतील मंदिर आहे. मंदिरामध्ये 2 शिवलिंगी असून 2 नंदी सुद्धा आहेत. इथे एक नंदी आहे आणि आतमध्ये सुद्धा एक नंदी महाराज आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूला दगडी जाळीदार वातायन किंवा खिडक्या अतिशय सुंदर आहेत. या सूर्यसुंदरी दिसत आहेत. असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यकिरणे पिंडीवर पडतात.
आणि हा सोहळा पाहण्यासाठी भक्तगण आवर्जून मंदिराला भेट देतात. की बारीक नक्षीकाम आहे आणि इथे बघा तेच बोटे जाऊ शकत नाहीत. या मंदिराला चौकोनी गर्भगृह आहे ज्यामध्ये चारही दिशांनी प्रवेश करता येतो. प्रत्येक बाजूला सुशोभित प्रवेशद्वारे आहेत. तत्कालीन कारागिरांनी प्रत्येक द्वार खरोखर अद्वितीय बनवलेले आहे, विशेषतः पूर्वेकडील प्रवेशद्वार. असे म्हणतात की हे द्वार 11व्या शतकातील उत्कृष्ट आणि सर्वोत्तम प्रवेशद्वारांपैकी एक आहे. प्रवेशद्वारांच्या चौकटी पंचशाखांनी सजवलेल्या आहेत. पंचशाखा म्हणजे सुंदर कोरीव कामाच्या 5 समकेंद्री पट्ट्या. हे एक शिवलिंग आणि हे एक चतुर्मुख शिवलिंग. मंदिरामधील 2 शिवलिंगापैकी एक शिवलिंग चतुर्मुख असून त्यावर शिवशंकराची 4 मुखे आहेत. एक उल्लेखनीय बाब म्हणजे मूळ मंदिरात हे चतुर्मुखी शिवलिंग मंदिराच्या अगदी मध्यभागी होते, जेणेकरून भाविक कुठेही उभे असले तरी शिवाचा कमीत कमी एक चेहरा ते पाहू शकतील. तथापि परकीय आक्रमणानंतर हे लिंग हलवण्यात आले आणि आता ते मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूला ठेवण्यात आले आहे. जीर्णोद्धार होताना चतुर्मुखी लिंगाच्या जागी आताचे शिवलिंग स्थापित करण्यात आले. इथे आहे गणेशाची प्रतिमा आणि नागदेवताही आहे बाजूला. येथे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात जाणाऱ्या 4 प्रवेशद्वारांवरील ललाट बिंबांपैकी 2 गजलक्ष्मी आणि इतर 2 सरस्वती विराजमान आहे. या मंदिरात तुलनेने असामान्य अशा हिंदू वास्तुकलेचा एक प्राचीन नमुना जतन केलेला आहे. शैव, वैष्णव, शक्ती आणि वैदिक देवतांच्या कलाकृतींना ते कसं एकत्र करते यासाठी देखील हे मंदिर उल्लेखनीय आहे. झाडा तर बघा कसं बारीक कोरीव काम आहे. पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापतीला चंद्रदेवाने शाप दिला होता, म्हणून त्याने स्वतःची सुटका करण्यासाठी चंद्र पुष्करणीच्या काठावर भगवान शिवशंकराची प्रार्थना केली. यामुळे प्रसन्न होऊन शिवशंकर प्रकट झाले आणि त्यांनी शाप दूर केला. तेव्हापासून त्यांना चंद्रमौलेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. याचा अर्थ होतो मस्तकावर चंद्र धारण करणारा. मंदिराच्या बाह्य भिंतींना खांबांनी सजवलेले कोनाडे आहेत. बाह्य भित्ती विविध देवता आणि हिंदू धर्मातील दंतकथांच्या प्रतिमांनी सजलेल्या आहेत. ब्रह्म, विष्णूचे अवतार आणि शिवाची विविध रूपे आपण येथे पाहू शकतो, जसे नटराज, नरसिंह, नृत्य गणेश, सरस्वती आणि महिषासुर मर्दिनी. हा आहे नृत्य गणेश. अप्रतिम. एकेकाळी मंदिराभोवती मोठा मोकळा परिसर होता, पण आता लोकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे आणि जवळजवळ जागाच शिल्लक नाही. मंदिराच्या पुनरुत्थानाबाबत काही कायदा आहे की नाही कुणास ठाऊक. कोणत्याही मूलभूत सुविधा तर सोडाच, पण मंदिरापर्यंत ये जा करण्यासाठी रस्ता आणि दिशादर्शक पाट्या मिळाल्या तरी बेहत्तर. मार्गदर्शक सूचना फलक आणि चिन्हांच्या अभावामुळे हे राष्ट्रीय स्मारक असलेले चंद्रमौलेश्वर मंदिर शोधण्यासाठी
प्रयत्न करावे लागतात. अगदी सहजासहजी इथे पोहोचता येत नाही. अधिष्ठान, त्याच्यावर गज्जपट्ट, नरपट्ट, व्यालपट्ट किंवा व्याल असलेली रांग. वा, अप्रतिम. भारतीय पुरातत्व विभागातर्फे या मंदिराचे खूप चांगले जतन केले गेलेले आहे, कारण याचा बराचसा भाग भग्नावस्थेत होता. जिथे चार चाकी पण घुसणार नाही अशा निमुळत्या गल्ल्यांमध्ये चंद्रमौलेश्वर मंदिर वसलंय. थोडं पायी चालत यावं लागतं आपल्याला, पण वसूल एकदम. आमचा मुक्काम हॉटेल मेट्रोपोलिसमध्ये होता. तिथेच आम्हाला हुबळीमधील सर्वात जुन्या मंदिराबद्दल समजलं, मात्र त्याविषयी पुढच्या भागात. नमस्कार.